अटकीचा 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 पूर्ण पॅक आहेत. सायकल शिक. फायनली फायनली घुसला पोटात. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी 3-4 दिवस झाले गावाला होतो आणि आज आहे तो परतीचा प्रवास. सुट्टी होती, आता सुट्टी संपले, सो संध्याकाळची वेळ आहे आणि आज आपण प्रवास करणार आहे कोकण कन्याने. बघूया आता कोणत्या गाडीने जायचं आहे. कोकण कन्या कशी एकदम खात्रीशीर त्या टायमिंगला पोचवते सकाळी, कारण उद्या कामावरती पण जायचं आहे दुसऱ्या दिवशी, तर त्यामुळे त्याच गाडीने जाणार. आणि कोकण कन्या कशी लेट वगैरे होत नाही, त्या गाडीला पुढे काढतात, कारण तिला सकाळी रिटर्न मांडवी म्हणून यायचं असतं रिटर्न. आणि आज आम्ही जाणार आहे ते मनीष आहे, प्रसाद आणि स्वप्नील पण आहे, स्वप्नील मेस्त्री, अशा मी 4 जण जाणार आहे. तर राजादा येईल आम्हाला न्यायला, रात्री येईल, थोडं लेटच जाऊ, जेवून बिवून जाऊ आम्ही. आणि संध्याकाळचं वातावरण बघा, घराच्या इथलं काय मस्त झालं आहे. आणि संध्याकाळची मी हे बघा कपामध्ये चहा घेतले आणि घराच्या इकडे समोर आलो आहे आणि घराच्या इथलं वातावरण बघा काय भारी आहे. पाऊस नाही आहे, पाऊस कुठेतरी गायब झाला आहे. आता मी मागे त्या दिवशी आलो होतो ना, तर ते कोकण कन्यानेच प्रवास केला. सकाळी काहीतरी मला 5 वाजता काहीतरी सोडलं मला तिकडे आणि सकाळी कामावरती येऊन मी टायमिंगवरती गेलो. तर त्याच ट्रेनने जाणार आहे. तुतारीला गेलो असतो पण तिला मागे ठेवतात आणि कोकण कन्या पुढे काढतात. बघूया, तिकीट तर नाही, जनरलने प्रवास करायचा आहे. बघूया काय कसं काय होतं आहे. तुला मुंबईला जाताना थोडंसं मला कढीपत्ता पण घेऊन जायचं आहे. हा आपल्याकडे आहे ना, हा गावठी कढीपत्ता आहे. ह्याचा वास सुगंध इतका भारी असतो ना. एवढं मोठं झाड आहे इथं. हा बघा, एवढा कढीपत्ता काढला आहे, बसवलं एवढा. आणि वाड्यात इकडे आतमध्ये बैल बांधलेले आहेत. हे बघा बघतात बघा दोघं पण कसे, बाटले आणि मोऱ्या. बाय बाय. ते कढीपत्ता बघून त्यांना वाटलं खायला आणलं की काय. आमच्या त्या घराच्या वरून आहे ना, वातावरण बघा काय भारी वाटतं एकदम. आणि ज्यावेळेस असा पाऊस वगैरे पडत असतो ना, तेव्हा मस्त असं बघण्यासारखं असतं. आणि ते चवळीचं झाड बघा काय मस्त आलं आहे. पानं पण एकदम भारी आहेत, मस्त मोठी पानं आहेत. आणि इथे बाबूच्या लावला नाही, इकडे ही हळद आहे. हळदीचा हा पूर्ण वंडा आहे एवढा. हे बघा मस्त एवढा मोठा आहे. आणि ज्यावेळेस गणपतीत वगैरे किंवा श्रावण महिन्यात वगैरे कधी आला ना, की ह्याची पानं पातोळे करण्यासाठी ही पानं वगैरे घेऊन जातो मी. तर त्यावेळेस पण तुम्हाला बघायला मिळतात. मी किती वेळा व्हिडिओ वगैरे केल्या तिथून पानं वगैरे काढताना. खूप अशी मोठी हाईट होते आणि पानं पण खूप मोठी मोठी असतात. बाजूला इकडे शेणकं आहे, जिकडे शेण वगैरे टाकून ठेवतात तिथे, आणि नंतर मग उपसतात उन्हाळ्यात आणि शेतात घेऊन जातात ते. पाऊस नाही म्हणून शेती बघा किती जणांची बाकी राहिले. हे इकडची, हे आमच्या विकीजणी शेत आहे इकडे. हे बघा एवढं बाकी आहे लावायचं. इथे दाढ आहे, ही दाढ एवढ्यात पूर्ण लावणार. म्हणजे पाऊस नाही, 3-4 दिवस कुठे पाऊस गायब झाला आहे काय माहिती. हे बघा दाढ पण चांगले आले, वरती रुजून आले, बऱ्यापैकी आले. आणि इथेच बाजूला आहे ना, यांनी काकडी वगैरे लावली नाहीत. काकडीची वेळ बघा किती मस्त आलेत, बहर जबरदस्त आला आहे. आता त्या गोड निघाल्या पाहिजेत, कडू नसल्या पाहिजेत. हे बघा इकडून सर्व ही दाढ आहे, ह्या पालात आहे थोडी, आणि तो पूर्ण एक पाल आहे. म्हणजे हे एवढं तुम्हाला दिसतंय ना, ह्याच्यामध्ये सर्व लावणी लावून होणार एवढं ह्याच्यामध्ये. तर आता कधी प्लॅन करतात काय माहिती. आणि इकडे वरती असल्यामुळे ना, इकडे सर्व घरं आहेत आणि इकडे पाण्याचा, म्हणजे इकडे पाण्याची टंचाई आहे. म्हणजे इकडं पाण्याचा काय असा स्रोत नाही आहे कुठे, की इथे व पाणी वगैरे कुठून तरी घेऊ शकतो आणि इथे लावणी वगैरे लावू शकतो. पावसाशिवाय इथली लावणी लागत नाही. आणि निम्या पण आला आहे इकडे, आणि तो पण आज येणार आहे. म्हणजे आम्ही एकत्रच जाणार आहे. तर जाऊया, बघूया त्याची काय तयारी बियारी झाली आहे की नाही. काय करतो रे, तयारी झाली? काय करतोयस काय? या पंख्याच्या आवाजाने मला रात्री झोप नाही लागली. रात्री झोपत नाही झाली. निम्याची पण तयारी चालू आहे इकडं. लाह्याचा लाडू
शिमग्यातला अजून कसं काय राहिला. आणि आम्ही पर्याची खेकडी आणलेली होती, तर ती पण ना आम्हाला डब्यात भरायची आहेत, कारण ते आम्हाला मुंबईला घेऊन जायचे आहेत. चले जाऊया, खेकडी पहिली भरून घेऊ, डब्यात भरून घेऊ. स्टीलच्या डब्यात मस्त राहतात खेकडे, मुंबईला घेऊन जाऊ शकतो आपण. एवढे मोठे आहेत खेकडे बघा. आता ह्या डब्यातून न्यायचे, सकाळपर्यंत राहतील. मोठे आहेत एकदम, हे बघा मस्त साईज आहे. कुठे गेला काय माहिती नाही. मेलेला बघा किती निघाले. आणि ह्याच्यामध्ये पण आहेत अजून छोट्यावाले, छोटे मोठे वेगळे केलेले आहेत. हे बघा खेकडा आहे ना, असं टाकायचं लगेच बंद करायचं. टेक्निक लगेच बंद. आयुष्यात केवढा मोठा आहे तो, ऐकत नाही तो. बघा असं घ्यायचं, असं टाकायचं लगेच. किती गेल्या? 3 गेले. 3 ना. अटकीचा 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 अटकीचा. ते थांबली गेली गेली. चला, सर्व पॅकिंग वगैरे सर्व झालेली आहे. निघायचं मन नाही करत आहे, खूप मन करतं आहे अजून एक रात्र राहावी आणि सकाळी उठून ती सुंदर सकाळ पाहावी, पण ते शक्य नाही आहे. निघावं लागणार आहे. निघेल आता. 8:30 झालेत, 9 वाजेपर्यंत राजादा येईल. बघूया किती वाजता येतो आहे. 9 9:30पर्यंत येईल, मग निघू. बरोबर 9:30 झालेत, अजून राजादा काय आलाय नाही. आणि इकडे आपल्याकडे बॅग, ही एक बॅग आहे आणि ही एक पिशवी आहे. आता बघूया. नेहमी आला इकडे. मुंबईला राहावं आता गणपतीपर्यंत. रात्रीचं निघूसं नाही वाटत. प्रसाद पण आहे आपल्यासोबत. अजून कोण येतोय? स्वप्नील, पपई. चला आपण चल गे बापचे. ए मनू, बाय 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 बाय. सोडाय आले आम्हाला. चला फोन करतो. चला, राजादा पण आलेला आहे इकडं. हा ठीक आहे. चला, राजादा आलाय आम्हाला सोडायला. पपई काय स्पीकर घेऊन चालस की काय? मग वाजव नाही जाताना दणकव. हा हा चला आपण. खाली ठेवला हा खाली ठेव डबा. ए चल राजादा, बाय बाय. सावकाश जा रे. आणि आता एकटाच जाणार आहे एवढा लांब. ए राजादा, आपलं किती आहे हे? 20-22 किलोमीटर आहे ना आपले? 19 किलोमीटर. जा सावकाश. पोचलास की फोन कर. आणि आम्ही सकाळी फोन करतो पोचलेलं की. चला, राजादा आपल्या इकडे सोडायला आला होता. संगमेश्वर. हे बघा इकडे काम चालू आहे वरती. हे बघा संगमेश्वरमध्ये आम्ही आलो आहे आणि इकडे तर बाहेरच बसलो आहे, कारण स्वप्नील आता ऑनलाईन तिकीट काढतो आहे. आमच्या तिकीटला खूप लाईन आहे. थोडा इथेच बसू, नंतर मग जाऊ आतमध्ये. आता आम्हाला कोकण कन्याने जायचं आहे. किती आहे? 12:05चा टायमिंग आहे कोकण कन्याचं. बघूया आता किती वाजता येते ती. थोडा टाईम इकडे बाहेरच बसू, आतमध्ये जाम गरज दे. आता नळी दे. 5 बोटामध्ये 5 नळ्या आल्या पाहिजे. हो, आम्ही आलो तेव्हा खूप गर्दी होती तिकीट काढायला. आता तुतारी एक्सप्रेस येते. आता गर्दी थोडी कमी झाली आहे. चला जाऊया आतमध्ये. गर्दी किती येते बघूया. हे बघा समोर गाडी आहे, वास्को द गामा. गर्दी नाही एवढी, नॉर्मल आहे. इकडे म्हणतो स्लीपरचे डबे आहेत.
हे बघा 11:25 झालेत आणि तुतारी एक्सप्रेस आले आहे. जनरलला गर्दी आहे का माहिती नाही. हे बघ माल डबा ओपन आहे. माल डब्यात मस्त रे बसून जायला आहे. लेडीज आहे, लेडीज कोच. बापरे गर्दी आहे. जनरल जनरल पॅक पॅक जनरल पॅक आहे. हा आहे मध्ये खालती. आपण जनरल आहे. काय आला हाय काय घुसायला हात जागा. जनरलच आहे रे हा. जनरल आहे जनरल आहे. एवढी गर्दी नाही आहे. हे बघा 2 डबे आहेत जनरल. आम्ही जाणार कोकण कन्याने. भाई आम्ही कोकणात आहे, आम्ही कोकण कन्याने जाणार. काय बोललाय बघा. हे बघ हे शब्द ट्रेनमध्ये चढल्यावरती विचार. जागा नाही भेटली की. गाडी सुटेल आता. बरोबर वाजलेत बघा किती. 11:30 होत आलेत आणि तुतारी एक्सप्रेस जायला आता. टेन्शन नाही कसलंच. जागा भेटेल दुसऱ्या ट्रेनला काय नाही. जाऊ बिंदास झोपून जाऊ. चला ही गाडी निघाली आहे. कोकण कन्या ऑन टाइम. 12:05 बघूया इकडे आहे ना. जनरलला खूप गर्दी आहे. बघूया रिझर्वेशनमध्ये घुसून जाऊ. संगमेश्वर. तिकडे बाजू आता ह्या साईडचं प्लॅटफॉर्म आहे ना ते पण आता मस्त केलंय. नाही रे, पहिलं सर्व माती माती होती. जनरलला काय माहिती गर्दी आहे काय. गर्दी असणार. या रात्रीच्या गाड्या कधी खाली नसतात. पण आता बघूया रिझर्वेशन मध्ये जाऊ आणि झोपून जाऊ. कोकण कन्या आलेली आहे. बापरे आय ग. जनरल पॅक. स्लीपर हा. जनरल पॅक आहेत. पूर्ण पॅक आहेत. चला कोकण कन्या इथे दिव्याला थोडी स्लो झाली होती सो इथे उतरलो आहे. तेव्हा गाडी स्लो होते आणि असे उतरतात सगळे. मग अशी बरीच स्लो झाली होती तर बोललो उतरूया. ठाण्याला जाण्यापेक्षा दिव्यावरून आपल्या डोंबिवलीला जायला बरं पडेल. सो प्रसाद पण उतरला आहे. ए तू कुठं कांजूरला जाणारस ना. ए बाबन्या कांजूरला. ओके. आणि निम्या आणि स्वप्नील गेला घाटकोपरला. ते आता ठाण्याला उतरतील. मस्त झोपून प्रवास झाला. आम्ही स्लीपरमधून आलो. स्लीपरमध्ये खूप गर्दी होती. चला इकडे 1 नंबरला आलो आहे आणि इथे 5:15 लागले आहे. कर्जत जे पहिली लोकल आहे. गाडी खाली आहे आतमध्ये. चढायला गर्दी. तर आज आहे पिऊचा बड्डे आणि गावावरून आल्यानंतर आता डायरेक्ट व्हिडिओ सुरुवात करते 3-4 दिवसानंतर. सो आज बड्डे आहे पिऊचा आणि आम्ही आलो होतो इकडे मठामध्ये स्वामींच्या. इथे ईस्टला मठ आहे. तर आता मस्त गर्दी नाही एवढी आणि व्यवस्थित एकदम दर्शन वगैरे झालेलं आहे. सो जाऊया जरा. हे राही चिकू बड्डेचं काय सेलिब्रेशन आहे काय. केक वगैरे नाही. केक आणणार नाहीस. आम्ही तुलाच देणार नाही. तर जाऊया. कुठे जायचं आता. बड्डेची काय पार्टी बिटी असेल तर सांग आता. आहे की नाही. हां तसं आम्ही जात नाही. कपडे बिडे काढत नाही. हां कपडे घेतले. अरे तुला पण बड्डेची पार्टी मिळाली. कपडे भेटले ना तुला. फेब्रुवारीमध्ये तुझा आहे ना बड्डे. 15. चला गाडी इकडेच लावले. गाडी बघ इकडे समोरच आहे ना. डोंबिवली स्टेशन आहे समोर आणि हा इथेच मठ आहे. मस्त आता दर्शन झालं आहे. गुरुवारची जरा गर्दी असते. हे बघा. चला गाडी इथेच लावली होती बाहेरच. चला जाऊया.
पाऊस नाही, पाऊस येऊन जाऊन आहे. बाकी गावाला गेलो तर काय पाऊस भेटला नाही. आता मी गाडी चालवणार आहे. तू चालवणार आहे? शिक लवकर. सायकल हा नाही नाही, तू शिक लवकर, मग हिला पण घेऊन जाशील. सायकल तरी चालवायला शिकू दे की. हा सायकल तरी अरे सायकल शिकलास ना तू? दिवाळीत घ्यायचे बघा. काय दिवाळीत घ्यायचे मला इलेक्ट्रिक सायकल घेते. अरे मग हे घेऊन काय केलेलं? अरे हा रे. हा तू डायरेक्ट ये. आता तू सायकल नको चालू, डायरेक्ट आहे ना आता बाईक शिक. 15 वर्षाचा? अरे आपली गाडी तेव्हा म्हातारी होईल. चला जाऊया आता घरी. आम्ही दुपारी आलो होतो इकडे, जरा दर्शन वगैरे झालं, स्वामींचं दर्शन घेतलेलं आणि आता चाललेलं आहे घरी. चिकू बस. हा असं ना मस्ती करत असतो का, पाठी बसणार तर मध्ये आणि जाम मस्ती असते त्याची. तो चढताना एक दिवस आहे ना कोणीतरी लात मारणार आहे. असं एक पाय टाकेल आणि एक असं हवेतून उडवेल तिकडे. चला जाऊया. तर मंडळी, पिऊचाच बर्थडे आहे आणि आज आम्ही जरा बाहेर जेवायला आलो आहे. सो इथेच आहे हॉटेल गौरव. सो इथेच आज रात्रीचं आम्ही जेवण करायला आलो आहे. नॉनव्हेज वगैरे काहीतरी खाऊ जरा. चला जाऊया. चला मस्त आम्ही वरती येऊन बसलेलो आहे. चिकू काय खाणार तू आज स्पेशल? हां काय पण? ओके चिकू, आजला ऑर्डर जाणार आहे? हां मला वाटतं आज आपण नाही जेवणार इथे. असंच जावं लागेल वाटतं घरी. आणि स्टार्टरला चिकन गार्लिक मागितलं आहे. काय चांगला वास येतोय. चिकूला आवडला. गरम आहे गरम आहे गरम आहे. इसको 3 करू. नाही चलेगा तो. चांगला आहे, आवडला. वाव. सूप टेस्ट करणार तू? सगळे सूप पण मागवलेलं आहे आम्ही. चिकन गरम गरम पीस खाल्ला. हे तो खाल्ला मग त्यांनी गरम गरम. हा सो इकडे मंचाव सूप मागितलेलं आहे. व्हेज आहे, व्हेज सूप आहे. कसं आहे सांगा टेस्ट करून. शेव टाकतात मध्ये का रे? आज बाहेर जबरदस्त पाऊस पडतोय, तर बोललो जरा सूप वगैरे घेऊया. फायनली घुसला पोटात. मी याला ना असं आवडीने चिकन खाताना फर्स्ट टाइम बघतोय. अरे घरी खात नाही आणि आज थोडी वेगळी चव लागते ना. खरं छान आहे. चला मेन कोर्समध्ये आम्ही कोळंबी मसाला मागवला आणि रोटी आहे. सूप चांगलं आहे, आवडलं. हां तुला भाकरी खायची होती. आपण 2-3 आयटम मागवले, पोट पॅक झाला. आम्हाला राईस नाही खायचं आहे. चिकन नको नको बोलते. आता रात्रीचे बघा 11:30 वाजलेत आणि चला आम्ही आता इकडे ह्या साईडला हा फुले रोड आहे इकडे आणि इथे हा मध्येच रोड आहे आणि इकडून ह्या साईडला सुभाष रोड. तर इथं मध्येच हे इकडे हॉटेल आहे. तिथं आम्ही जरा आलो होतो जेवण करायला. पिऊचा बड्डे पण होता. बड्डे झाला. चला पण चिकून विश नाही केलं ना आज. आता विश कर आता. बघ चला आम्ही इकडे जरा जेवण करायला आलो होतो. पिऊचा बड्डे होता तर बोललो कुठेतरी जरा बाहेर जाऊया आणि जेवण वगैरे करूया. आणि चिकूला पण आवडलं जरा. हा ना चिकू आवडीने चिकन वगैरे जे पण आम्ही काय मागवलं होतं ना तर ते आवडीने खाल्लं चिकूने. तर
चला गावावरून तर आलो आहे. आता थोडे दिवस इकडच्या मुंबईतला व्हिडिओ येतील, डोंबिवलीतला व्हिडिओ येतील थोडे दिवस. नंतर मग परत आपण गावाला जाऊ. तर त्यावेळेस गावचा तुम्हाला आनंद मिळेलच. आणि आता येताना जो ट्रॅव्हल केला ना आम्ही ते कोकण कन्याने केला. सो 4 जण होतो आम्ही आणि स्लीपरमध्येच घुसलो कारण जनरल डबा एकदम पॅक होता आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी कामावरती जायचं होतं. तर त्यामुळे आम्ही स्लीपर डब्यामध्ये घुसलो आणि मस्त झोपून आलो. खालती झोपायला असतं, जर TC वगैरे नाही ना आले तर मग झोपायला मिळतो. प्रवास होतो व्यवस्थित. मी दिव्यालाच उतरलो. दिव्याला थोडी स्लो झाली गाडी तर त्यामुळे तिथेच उतरलो. प्रसाद आहे मी तिथं उतरलो. बाकी निम्या वगैरे गेला ठाण्याला आणि तिथून मग गेला घाटकोपरला. सो असा सर्व एकंदरीत प्रवास झाला. सो मस्त एन्जॉय केलेला. गावच्या व्हिडिओज तुम्ही बघितले असाल, भरभरून प्रतिसाद दिलात. सो आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. सो व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टाटा टाटा चिकू बाय. गुड नाईट.